नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ किंवा आजचं लेक्चर जे असणार आहे ते MCQवरती असणार आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल MHT CET 2020चे सगळे क्वेश्चन्स आपण इथून पुढच्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। 2020च्या CETमध्ये खूप शिफ्ट झाल्या, ते सगळे क्वेश्चन्स आपण या सिरीजमधून घेणार आहोत। शेवटचा महिना आहे एक्झामचा, सो MCQ सॉल्व करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते MCQ सॉल्व प्लस ॲनालिसिस करून मी तुम्हाला ते अवेलेबल करून देणार आहे। मेडिकल रिझनमुळं काही घरी कोविडच्या थोड्याशा मेडिकल रिझनमुळं काही दिवस व्हिडिओज अपलोड झाले नाहीत, बट आता सगळं ओके आहे। आता रेग्युलरली व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल होतील। तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, मी ते सॉल्व करत जाईन। आणि येस, आपण या सिरीजला सुरुवात करूयात। यातला 2020च्या CETचे जे क्वेश्चन्स आहेत त्यातला फर्स्ट टॉपिक घेतला मी इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन। हा टॉपिक का घेतला याचं एक कारण आहे, जेनेटिक्ससारखा 100% आउटपुट देणारा कुठलाही सेक्शन बायोलॉजीमध्ये नाही। जेनेटिक्सला अभ्यास कमी आहे आणि आउटपुट 100% भेटतो। बाकीच्या सेक्शनला थोडंसं तसं काय म्हणूयात आपण, कष्टही तेवढं जास्त आहे, आउटपुट भेटतो बट कमी वेळेत कमी मटेरियलमध्ये आपल्याला जास्त आउटपुट देणारा जेनेटिक्स आहे आणि जेनेटिक्सला थोडीशी प्रॅक्टिस जास्त लागते। सो सुरुवातीपासून आपण ईच अँड एव्हरी क्वेश्चन 2020चा व्यवस्थित काय करणार आहोत, एक्सप्लेन करून देणार आहोत। सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। मग पहिला क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर्स was not considered by मेंडेल फॉर हिज एक्सपेरिमेंट इन पी प्लांट्स। ओके, पी प्लांट्ससाठी मेंडेलनी कुठले कॅरेक्टर्स काय केले, सिलेक्ट केले, हे आपल्याला माहिती आहेत। 7 कॅरेक्टर आहेत। टॉपिकचं पहिलंच पेज त्यावरची जो चार्ट दिला आहे ते 7 कॅरेक्टर्स सगळे, पॉड शेप असेल, सीड कलर असेल, सीड शेप असेल, बाकी सगळ्या फ्लावर कलर पोझिशन, हे सगळे 7 कॅरेक्टर्स पाठ करायचे। आणि महत्त्वाची गोष्ट, पीचं सायंटिफिक नेम पायसम सटायवम, ह्या गोष्टी पाठ करून ठेवायच्या। त्या चार्टमधला एक क्वेश्चन तुमचा सिक्युअर होतो याच्यातून। ओके, मग इथं काय विचारले, विच वॉज नॉट, कुठलं कन्सिडर केलं नव्हतं। मग ते 7 कॅरेक्टरमधलं बघा, पहिला शेप ऑफ पॉड केलं होतं का, केलं होतं कन्सिडर। सीड कोट कलर केला होता, येस केला होता। कलर ऑफ सीड केला होता। आणि लास्ट ऑप्शन काय आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म, एंडोस्पर्म मात्र केलेला नव्हता। सो विचारलंय काय, विच वॉज नॉट हा शब्द आहे जिथून तुमचा आन्सर। जर ह्या शब्दाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि पहिल्याच वाटला अरे हां शेप ऑफ पॉड होतं की, आणि तिथं क्लिक करून तुम्ही पुढे गेला, उत्तर चुकू शकतं। सो केअरफुली लक्षात ठेवायचं, प्रश्न सोडवताना पहिली स्टेप असते क्वेश्चन केअरफुली वाचणं आणि त्याच्यानंतर अंडरस्टँड करून सॉल्व करणं। सो करेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, डी, कारण विच वॉज नॉट विचारले, केअरफुली त्या शब्दावरती फोकस करा। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता आपण, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गार्डन पी प्लांट। अगेन तसाच निगेटिव्हवाला क्वेश्चन आहे, गार्डन पी प्लांटचं कुठलं कॅरेक्टरिस्टिक विचारलेलं नव्हतं। ओके, पहिलं काय आहे, पी प्लांटबद्दल आपण बोलतोय, दे शो मेनी व्हरायटीज विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स। ओके, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते का, येस कॉन्ट्रास्टिंग होते ना, टॉल आणि डॉर्फ, बरोबर। येलो अँड राऊंड मधलं होतं का, इंटरमिजिएट कॅरेक्टर होतं का, असं होतं का टॉल आहे, मीडियम आहे, डॉर्फ आहे, असं होतं का, नाही, हे मधलं कॅरेक्टर नव्हतं। सो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या खूप साऱ्या व्हरायटीज म्हणजे काय, टॉल आहे, त्याच्यानंतर टॉल विथ येलो सीड किंवा टॉल विथ ग्रीन सीड किंवा बाकीचं इन्फ्लेटेड पॉड वगैरे, कन्स्ट्रिक्टेड पॉड, ह्या सगळ्या म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या मेनी व्हरायटीज अवेलेबल होता। दे शो इंटरमिजिएट कॅरेक्टर होतं का, आताच आपण बघितलं इंटरमिजिएट कॅरेक्टर नव्हतं, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर याच्यामध्ये होतं। ठीक आहे, त्या बाबतीत मेंडल लकी होता, आपल्याला माहिती आहे। ओके, दे आर सेल्फ पॉलिनेटिंग, येस पी इज द सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट। ओके, नेक्स्ट काय आहे, दे आर ॲन्युअल प्लांट, येस ॲन्युअल प्लांट म्हणजे काय, जे सिंगल सीझनमध्ये निघतं। ओके, तुम्ही असं बघता का की यावर्षी वाटाणा लावला आणि पुढच्या वर्षापर्यंत त्याला वाटाणे येतात, नाही, एका सीझन पुरतं येतं, निघून जातं, दॅट इज ॲन्युअल प्लांट। सो हे काय आहे, ॲन्युअल प्लांट आहे। म्हणजे हे तिन्ही काय आहेत ऑप्शन्स पी प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। आणि विच इज नॉट विचारलेलं आहे, मग कुठली नाही आहे, तर ही इंटरमिजिएट, तर दे शो मेनी इंटरमिजिएट कॅरेक्टर्स, म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचा इथं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण, लेंदी क्वेश्चन आहे। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लेंदी क्वेश्चन सगळ्यात सोपे असतात, लेंदी क्वेश्चनला घाबरायचं नाही। जेवढा क्वेश्चन मोठा तेवढी त्या पॉईंटबद्दलची इन्फॉर्मेशन तिथे जास्त प्रोव्हाइड केलेली असते, म्हणजे तुम्हाला जी फाइंड आउट करायची असते ती छोटीच इन्फॉर्मेशन असते। लेंदी क्वेश्चनला जे घाबरतात त्यांनी केअरफुली ती गोष्ट लक्षात ठेवा। बघूयात काय, इन अ क्रॉस बिटवीन टॉल पी प्लांट विथ ॲक्सियल फ्लावर, टॉल पी प्लांट म्हणजे हाईट एक दिली आणि फ्लावर ॲक्सियल म्हणजे पोझिशन, म्हणजे दोन गोष्टी कन्सिडर केल्यात, दोन कॅरेक्टर कन्सिडर केल्यात, विथ
ऑफ डॉर्फ विथ टर्मिनल फ्लॉवर अँड आहे. अँड डॉर्फ विथ टर्मिनल म्हणजे अगेन टॉलचा कॉन्ट्रास्टिंग डॉर्फ आणि ॲक्सियलचा कॉन्ट्रास्टिंग टर्मिनल म्हणजे डायहायब्रिड क्रॉस आहे. साधी सोपी गोष्ट आहे. फॉलोइंग नंबर्स ऑफ पी प्लांट्स वर ऑप्टेंड इन द F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये जे काही प्लांट्स हवे त्याला ऑप्टेन झाले त्याचे नंबर दिलेत. मग टॉल विथ ॲक्सियल, आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की टॉल आणि ॲक्सियल हे काय आहेत सांगा, डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत. हा जो चार्ट मी सांगितला कुठला 7 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यातलं कुठलं डॉमिनंट आणि कुठलं रेसेसिव्ह पाठच करायचा तो चार्ट. फक्त कॅरेक्टर्स पाठ करायचे आहेत का, कुठले डॉमिनंट आहेत कुठले रेसेसिव्ह आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. सो आता हे दोघं डॉमिनंट आहेत आणि डॉर्फ आणि टर्मिनल हा कसा आहे तुमचा रेसेसिव्ह आहे हे आपल्याला माहिती आहे. सो आता बघा टॉल विथ ॲक्सियल 315, टॉल विथ टर्मिनल 108 आहे. त्याच्यानंतर डॉर्फ विथ ॲक्सियल 101 आहे आणि डॉर्फ विथ टर्मिनल म्हणजे हा कम्प्लिटली रेसेसिव्ह झाला. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे कसं असणार आहे, स्मॉल टी आणि स्मॉल ए असं आहे. बरोबर. मग हे किती आहेत सांगा, 32 आहेत. मग नियर अबाउट हे किती आकडा आहे सांगा, 30. ओके. मग 30 आहे. आता बघा ॲक्च्युली ना तुम्हाला इन जनरल पण कळेल की 9:3:1 रेशो आहे. बट स्टील मी कसा काढायचा सांगते. जर नाही क्लिक झालं तर 30. ओके. नंतर हा किती आहे, 101 म्हणजे 3च्या तिप्पट 90 असतो. 90च्या आसपास आहे. अगेन हा दुसरा 108 म्हणजे नियर अबाउट काय आहे, 90 आहे. हा सुद्धा अगेन नियर अबाउट काय आहे, 90 आहे. आणि हा किती, 390 म्हणजे हा किती, 30 इंटू 19, 390 27 म्हणजे 270च्या नियर अबाउट हा काय आहे, 270च्या आसपास आहे. म्हणजे बेसिकली तुमच्या लक्षात काय आलं, हा रेशो कसा आहे, 9:3:3:1. विच क्रॉस डज इट रिप्रेझेंट. कुठला क्रॉस आहे मग हा जर तुमचा रेशो येत असेल, ओके, फिनोटायपिक रेशो, तर ट्रायहायब्रिड नाही, टेस्ट क्रॉस नाही, डायहायब्रिड आणि मोनोहायब्रिडचा माहिती आपल्याला 3:1 येतो. टेस्ट क्रॉसचा रेशो आपण काढत नाही आणि ट्रायहायब्रिडचा खूप मोठा रेशो आहे. सो डायहायब्रिड म्हणजेच ऑप्शन नंबर काय आहे, सी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता आपण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉसेस डिड मेंडेल परफॉर्म. मेंडेलने कुठले कुठले क्रॉसेस केले. हा पॉझिटिव्ह आहे, इकडचा कसा होता निगेटिव्ह. सो ते क्वेश्चनचे टाईप, ज्यावेळी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळी क्वेश्चनचे टाईप तुम्हाला लक्षात घ्यायचे, कारण त्यातूनच फिरवून विचारलं जाणार आहे. आता इथं बघा मी शॉर्टमध्ये लिहिले जागा कमी असल्यामुळं, मोनोहायब्रिड, डायहायब्रिड अँड ट्रायहायब्रिड, बोथ मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड, मोनोहायब्रिड ओनली, डायहायब्रिड ओनली. मला सांगा त्यांनी 3 क्रॉस परफॉर्म केले. ते मोनोहायब्रिड ओनली आहे का, नाही. डायहायब्रिड ओनली आहे का, केला होता का डायहायब्रिड, येस केला होता. बट ओनली म्हणजे फक्त तो केलता का, नाही. फक्त मोनोहायब्रिड केलता का, नाही. आता हा ऑप्शन बोथ मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड, येस मोनोहायब्रिड पण केला होता, डायहायब्रिड पण केला होता. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतोय. मोनोहायब्रिड, डायहायब्रिड अँड ट्रायहायब्रिड हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतोय. मग ज्यावेळी अशी सिच्युएशन येते 50%मध्ये, कारण हे 2 ऑप्शन कॅन्सल केले म्हणजे तुमचा आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस तुमचे 50% झाले. ओके. आता याच्या अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर शोधायचं, त्या क्वेश्चनच्या सगळ्यात रिलेव्हंट आन्सर शोधायचं. मग मोनोहायब्रिड पण केला होता, डायहायब्रिड पण केला होता, पण ट्रायहायब्रिड पण केला होता. याचा अर्थ हा जरी बरोबर असता, हा ऑप्शन जर नसता तर आपण याला टिक केलं असतं. बट हाही आहे आणि हाही आहे. मोस्ट ॲप्रोप्रिएट हा आन्सर आहे. सो मोस्ट इन्क्लुझिव्ह हे आहे. सो करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जॉन मेंडेल इज कन्सिडर्ड अ जीनियस मच अहेड ऑफ टाइम्स ॲज ही हॅज द कन्सेप्ट ऑफ फॅक्टर्स नाव कॉल्ड जीन्स इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट. म्हणजे त्याला जॉन मेंडेलला पण काय म्हणत होतं, अ जीनियस मच अहेड ऑफ टाइम्स, म्हणजे तो खूप हुशार होता. त्याच्या काळ जो होता त्याच्या तो खूप पुढं होता. आपण काळाच्या पुढं म्हणजे आहे ह्या टेक्नॉलॉजीचा खूप पुढचा विचार करणारी माणसं आपण काळाच्या पुढं माणसं आहेत म्हणतो. तसं का, कारण त्याच्याकडे कन्सेप्ट होता फॅक्टर, ज्याला आपण आजकाल जीन म्हणतो. अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्याकडे फक्त फॅक्टर होते. कुठल्या नाही कुठल्या माणसाकडे, कुठल्या नाही कुठल्या सायंटिस्टकडे काहीतरी नवीन असतं ना, युनिक असतं. मग त्याला मच अहेड ऑफ टाइम्स म्हणायची काय गरज आहे. असे कुठलं कारण आहे या फॅक्टरच्या बाबतीत ते बघायचं आहे आपल्याला. ही वॉज द फर्स्ट टू कंडक्ट द एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन. असं आहे का, नाही. प्लांट हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट त्यांनी कंडक्ट केले आणि त्याचा आणि फॅक्टरचा काय संबंध आहे का, नाही. म्हणजे हा ऑप्शन गेला. ही वॉज द फर्स्ट टू सजेस्ट द कन्सेप्ट. कोण नाही कोण कुठली नाही कुठली कन्सेप्ट पहिल्यांदा सजेस्ट करतच की. प्रत्येक सायंटिस्टचा कुठला तरी एक शोध पहिल्यांदाच त्यांनी लावलेला असतो ना, म्हणून तर आपण त्याच्या नावावर करतो. सो हे काही स्ट्रॉंग रिझन आहे का की फॅक्टर त्यानं सजेस्ट केलं म्हणून तो मच अहेड ऑफ टाइम्स म्हणायचे. त्याच्या अगोदर पण कुणी केलं किंवा नंतर पण केलं, टाईमचा काय संबंध आहे का, नाही. सो हाही ऑप्शन गेला. ही गेव द कन्सेप्ट बिफोर डिस्कवरी ऑफ मायटॉसिस, मिओसिस अँड क्रोमोझोम. आता मला सांगा
फॅक्टर, ज्याला आपण आता काय म्हणतो, जीन म्हणतो. जीन हा पार्ट कुणाचा आहे, क्रोमोझोमचा. म्हणजे आपल्याला जीन स्टडी करण्यासाठी बेसिकली क्रोमोझोम म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. पण त्यांनी ज्यावेळी मायटोसिस म्हणजेच माहिती नाही, म्हणजे सेल डिव्हिजनच माहिती नाही आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे क्रोमोझोम, म्हणजे ह्या सगळ्या स्टेप माहीत नसताना त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड, ओके, त्याच्यापेक्षा जास्त पुढची स्टेप त्यांनी एक रिसर्चच्या बाबतीत केली होती, म्हणून त्याला म्हटलं जातं जिनियस मच अहेड ऑफ टाईम. नंतर काय, ही वॉज द फर्स्ट टू यूज मायक्रोस्कोप. आहे का, अजिबात नाही. मायक्रोस्कोप कुणी यूज केला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 8वीपासून तुम्हाला झाले, 8वीच्या पुस्तकात सुद्धा सायन्सच्या ते आहे. ओके, सो करेक्ट आन्सर तुमचं इथे येणार आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. बघा, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर ट्रू. ओके, अलिल्स आर लोकेटेड ऑन डिफरंट लोकाय. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, अलिल्स आर लोकेटेड ऑन डिफरंट लोकाय. अलिल्स डिफरंट लोकायवरती लोकेटेड असतात का, नाही. अलिल्स आर लोकेटेड ऑन आयडेंटिकल लोकाय, हे बरोबर आहे. क्लिअर, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं झालं. नेक्स्ट, अँड अलिलिक पेअर कंट्रोल्स 2 ट्रेट्स. एक अलिलिक पेअर 2 ट्रेट कंट्रोल करते का, नाही. सिंगल ट्रेट कंट्रोल करते. टेक्निकली कॅरेक्टर म्हणजे हाईट आणि ट्रेट म्हणजे एक टॉल आणि एक डार्क, तसं बघायला गेलं तर, बरोबर की नाही. मग पण इथं कसं झालं आहे, ह्यांनी बऱ्याचदा बुकमध्ये सुद्धा आणि जनरली सुद्धा बऱ्याच वेळा ट्रेट आणि कॅरेक्टर सिमिलर मिनिंगने कन्सिडर करतात. सो तिथं तुम्ही तसं कन्फ्युजन करू नका. टेक्निकली तुम्ही बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, बट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं की ह्या ट्रेटचं त्यांनी कॅरेक्टर कन्सिडर केलं. ओके, सो अलिलिक पेअर कंट्रोल एक. मग आता याच्यामध्ये बघा, ट्रेटचा सेपरेट विचार केला तर, बट इथं दिलं आहे ना, अँड अलिलिक पेअर, एक अलिलिक पेअर 2 ट्रेट कंट्रोल करते का, नाही. एक किंवा बेसिकली कॅरेक्टर रिलेटेड घ्या तर नाही, 2 नाही. किती कंट्रोल करणार आहे, सिंगल ट्रेट कंट्रोल करणार आहे. सो हे स्टेटमेंट चुकीचं झालं. नेक्स्ट, अँड अलील इंडिव्हिज्युअली कंट्रोल्स अ ट्रेट. इंडिव्हिज्युअली अलील कंट्रोल ट्रेट करतो, याचा अर्थ मी जर हेट्रोझायगस पेअर घेतली, हेट्रोझायगस टॉल जर मी घेतलं तर हा एक वेगळं ट्रेट कंट्रोल करतो आणि हा एक वेगळा ट्रेट कंट्रोल करतो, असं त्याचा अर्थ होता. बट तिथं तसं नाही आहे. आपल्याला माहिती आहे एकच हाईटच कंट्रोल करणार आहेत हे दोन्ही सुद्धा. सो हे सुद्धा स्टेटमेंट नाही. अँड अलील इंडिव्हिज्युअली कंट्रोल्स अ ट्रेट असं होत नाही. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, अँड अलिलिक पेअर कंट्रोल्स अ सिंगल ट्रेट. हे एकमेव स्टेटमेंट काय आहे तुमचं, बरोबर आहे, कारण एक अलिलिक पेअर एक ट्रेट कंट्रोल करणार आहे, हाईट. हे हाईट कंट्रोल करते, टॉल असू दे किंवा डार्क असू दे. लक्षात आलं. मग आता खरी गंमत आहे, क्वेश्चन काय विचारलं आहे. याच्यामध्ये पहिले 3 स्टेटमेंट रॉंग, 4th स्टेटमेंट करेक्ट. बट मग आता याच्यानुसार जर गेलो तर 4 कुठे आहे, इथे आहे. म्हणजे तसा ऑप्शन काय राहायला पाहिजे, बी. बट तसा क्वेश्चन नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग नाही विचारलेलं, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग विचारलेलं आहे. म्हणजे किती स्टेटमेंट तुमचे बरोबर आहेत आणि किती, एकच. 4th वन इज अ सिंगल स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. सो करेक्ट आन्सर तुमचं काय येणार आहे, तर ऑप्शन नंबर ए येणार आहे. अशा क्वेश्चनच्या बाबतीत नॉलेज कामाला येत नाही तुमचं, खूप सारा स्टडी तुमचा कामाला येत नाही. काय किती सोपं आहे हे, बरोबर की नाही. टर्मिनॉलॉजीजवरचा क्वेश्चन आहे, टर्मिनॉलॉजीज व्यवस्थित पाठ करून ठेवा. टर्मिनॉलॉजीची डायरेक्ट डेफिनेशन येत नाही, हे असं येतं त्याच्या कन्सेप्टवरती. सो टर्मिनॉलॉजी जेनेटिक्सच्या करायच्याच एक क्वेश्चन त्याच्यामधून येतो आणि तुम्हाला हा क्वेश्चन मग कसा सुटणार आहे, नॉलेजवरती नाही. जो त्या दिवशी पेपरच्या दिवशी ज्याचा स्टेट ऑफ माइंड स्टेबल असेल आणि जो प्रचंड अलर्ट असेल त्या पेपरच्या टायमिंगमध्ये, त्याला हा क्वेश्चन क्लिअरली सुटणार. नाही तर सगळं लिहिणार, हे एलिमिनेट वगैरे सगळं बरोबर करणार, इथं घोटाळा करणार, असं नाही झालं पाहिजे. अलर्ट राहणं तुम्ही खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता आपण. रेसेसिव्ह कॅरेक्टर्स इन ऑर्गॅनिझम्स आर एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ. रेसेसिव्ह कॅरेक्टर, मग आता मी हाईटचंच घेते. स्मॉल टी जर मी रेसेसिव्ह घेतला, हा रेसेसिव्ह कधी एक्सप्रेस होणार आहे. माझ्याकडे 2 कंडिशन आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. कॅपिटल टीचा काय संबंध आहे का, याच्यामध्ये एकही रेसेसिव्ह कॅरेक्टर नाही. सो हे जे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे कुठलंही ते कधी एक्सप्रेस होणार आहे. फर्स्ट ऑप्शन, इन द प्रेझेन्स ऑफ अ डॉमिनंट अलील. ह्याची हाईट काय आहे, म्हणजे ह्याचा आपण फिनोटाईप काय म्हणाल. ह्या प्लॅन्टचं फिनोटाईप काय आहे, टॉल. याचा अर्थ हे एक्सप्रेस झालं का, कारण स्मॉल टी कशाला इंडिकेट करतो, शॉर्ट प्लांटला किंवा डार्क प्लांटला. सो हे एक्सप्रेस झालं का नाही, म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला माहिती आहे की डॉमिनंट कॅरेक्टर किंवा डॉमिनंट अलील प्रेझेंट असताना रेसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाही. सो हे तर नसतं. को डॉमिनंट आले. आता को डॉमिनंट जर आला तर डॉमिनन्सचा काही संबंध येतो का, को डॉमिनन्स आला तिथं लॉ ऑफ डॉमिनन्स असाही लागू पडणार नाही, म्हणजे इथं हाही ऑप्शन गेला. नेक्स्ट, अनदर आयडेंटिकल अलील. ओके, आणि लास्ट आहे अन अल्टरनेटिव्ह अलील. मी पहिला डी ऑप्शन समजवते.
अल्टरनेटिव्ह अलील म्हणजे काय, तर हा स्मॉल टी याचा अल्टरनेटिव्ह अलील कॅपिटल टी आहे आणि हा कॅपिटल टी याचा अल्टरनेटिव्ह अलील स्मॉल टी आहे. सो अल्टरनेटिव्ह अलील म्हणजे जर आपण रेसेसिव्ह बद्दल बोलतो तर त्याचा अल्टरनेटिव्ह अलील काय झालं, डॉमिनंट. मग अगेन याच्यासारखं झालं, डॉमिनंट अलीलसारखं झालं ना, म्हणजे डॉमिनंट अलील येणार आहे का, नाही, म्हणजे अल्टरनेटिव्ह अलीलचा अशा प्रकारे ऑप्शन कॅन्सल झाला. राहतो एकच ऑप्शन अनादर आयडेंटिकल अलील. अनादर काय आहे, आयडेंटिकल, आणि मग स्मॉल टीचा आयडेंटिकल स्मॉल टी. इथं मात्र ह्याची हाईट कशी असणार आहे सांगा, डॉर्फ असणार आहे किंवा शॉर्ट असणार आहे. सो हा एक्सप्रेस झाला. कधी एक्सप्रेस होतो रेसेसिव्ह कॅरेक्टर, तुम्ही लॉ ऑफ डॉमिनन्सने सुद्धा हा क्वेश्चन सोडवू शकता पटकन, पण तुम्ही कसंही सोडवा, म्हणजे मेथड तुम्ही कुठली वापरा, मुद्दा काय ॲन्सरपर्यंत तुम्ही गेला पाहिजे. सो अनादर आयडेंटिकल. याच्यावर जर फिरवून प्रश्न विचारायचा म्हटलं तर या आयडेंटिकललाच काय विचारलं जाऊ शकतं, अनादर सिमिलर किंवा अनादर रेसेसिव्ह. अनादर रेसेसिव्ह अलील जर प्रेझेंट असेल तर मग तुमचा रेसेसिव्ह अलील काय होतो, एक्सप्रेस होतो. सर असा क्वेश्चन येईल. सो ऑप्शन तुमचा कुठला करेक्ट आला, ऑप्शन नंबर सी करेक्ट आला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. मोनो हायब्रिड क्रॉस इज अ क्रॉस ऑफ डॅश. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, खूपच सिंपल आहे, बट केअरफुली वाचायचा. टू प्लांट्स डिफरिंग इन टू सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, टू प्लांट्स विथ डॉमिनंट कॅरेक्टर्स ओनली, टू प्लांट्स डिफरिंग इन अ सिंगल सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर अँड ओनली युनिसेक्शुअल प्लांट. आता बघा 1 2 3 4 बस ह्या 4 शब्दांवरती तुम्हाला आन्सर कळणार आहे. म्हणून मी सांगते नेहमी लेंथी क्वेश्चनला घाबरायचं नाही, खूप सोपे असतात. की फॅक्टर, की पॉईंट, की वर्ड काय आहे त्या क्वेश्चनचा, ज्याच्यावरून तुम्हाला आन्सर आहे हा ऑप्शन करेक्ट आहे की नाही तेवढं कळणार आहे, तेवढ्यालाच मार्क करायचा. तर ॲक्च्युली तुम्ही तिथं मार्क नाही करू शकत, बट फोकस फक्त त्याच्यावर. तुम्ही इतकं सगळं लक्षात ठेवणार, परत हे लक्षात ठेवणार, हे वाचेपर्यंत हे 2 वाक्य कॅन्सल झालेले असतात. सो तसं नाही करायचं, फोकस. ओके, मग आता याच्यामध्ये सांगा, टू सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतील तर कुठला क्रॉस असतो, डायहायब्रिड क्रॉस असतो, बरोबर. त्याच्यानंतर डॉमिनंट असेल तर काय संबंध आहे, डॉमिनंटमध्ये कसं येणार सांगा, म्हणजे कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी, गॅमेट कॅपिटल टी, अगेन कॅपिटल टीच होणार आहे ना. सॉरी, हे गॅमेट हा तुमचा F1 असेल, याला सर्कल नाही करत आपण. ओके, म्हणजे याच्यामधून काय इंडिकेट होणार आहे, डॉमिनंट्स आणि रेसेसिव्हचा काय संबंध नसतो. जे पण मोनोहायब्रिड डायहायब्रिड जे काही ऑप्शन्स असतात ते सगळे असतात कशाशी रिलेटेड, आय थिंक इथं ऑप्शन लिहायचे ओके आहेत याच्यामध्ये. मोनोहायब्रिड क्रॉसचा विचारले, सॉरी मला दुसरा क्वेश्चन डोक्यात होता. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टर्स हा ऑप्शन गेला. टू प्लांट्स डिफरिंग इन अ सिंगल सेट, एकच सेट असेल आपण हे बोलतो, हाईट तरी नाही तर काहीतरी कुठला तरी एकच कॅरेक्टर जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा तो क्रॉस असतो मोनोहायब्रिड क्रॉस. युनिसेक्शुअल प्लांटचा काय संबंध आहे का नाही, इथं आपण जीन रिलेटेड, अलील रिलेटेड, क्रोमोझोम रिलेटेड बघतो. सो हा ऑप्शन गायब होणार आहे. डॉमिनंटचा पण येणार नाही, 2 सेटचा पण येणार नाही आणि सिंगल सेटचा. सो करेक्ट ऑप्शन तुमचा येणार आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. द नंबर ऑफ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक इंडिव्हिज्युअल्स produced during a typical Mendelian monohybrid cross will be dash and dash respectively. ओके, आता हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा, फिनोटायपिक, जिनोटायपिक, मोनोहायब्रिड क्रॉसची पण गरज नाही आणि रिस्पेक्टिव्हली हे 4 शब्द महत्त्वाचे आहेत. कसे आणि कसा क्वेश्चनपर्यंत पोहोचायचं बघा. मोनोहायब्रिड क्रॉस, बरोबर, काय दिले सांगा, मोनोहायब्रिड क्रॉस, आणि प्रश्न काय दिलाय, नंबर ऑफ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो. आता मला सांगा, जर मी मोनोहायब्रिड क्रॉसचा डायरेक्टली मी काय करते सांगा, F2 काढते. ओके, खाली फिमेल असणार आहे, इकडं मेल असणार आहे, माहिती आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, गॅमेट इथं कॅपिटल टी आणि इथं काय असणार आहे स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, हे सगळं आलं. आता जर ह्या शब्दावरून गेलो आपण, द नंबर ऑफ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक इंडिव्हिज्युअल, तर किती आहेत, 1 2 3 4, दोन्ही पण 4, म्हणजे हा प्रश्न असा येणार आहे का, 4 आणि 4 वाला ऑप्शन आहे का, किंवा असा प्रश्न तरी तयार होईल का, काय असं म्हणजे बुद्धी नसल्यासारखा प्रश्न तयार झाला, तो तसा होणार नाही. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं की नंबर ऑफ टाइप्स ऑफ फिनोटायपिक अँड जिनोटायपिक इंडिव्हिज्युअल विचारले. मग हे सगळं काढत बसायची गरज नाही आहे, मला एक्सप्लेन करायचं आहे म्हणून मी हे काढले. तुम्ही काय करणार आहात, पटकन रेशो, फिनोटायपिक रेशो 3:1, जिनोटायपिक रेशो 1:2:1, कॅपिटल टी स्मॉल टी. अगेन ह्या गोष्टींची गरज नाही तुम्हाला. टॉल अँड डॉर्फ, फक्त मुद्दा काय तर उंच झाडं किती, किंवा ही 3 झाडं कशी आहेत उंच आणि एक झाड कसं आहे बुटकं, म्हणजे किती प्रकारची झाडं झाली, 2 प्रकारची. म्हणजे फिनोटायपिक रेशो तुमचा, फिनोटायपिक नंबर ऑफ टाइप्स ऑफ प्लांट्स, म्हणजे किती टाईपचे फिनोटाईप तयार झाले, 2, एक म्हणजे टॉल आणि दुसरा म्हणजे डॉर्फ. हा असा क्वेश्चन आहे, व्यवस्थित फोकस करा. आणि
जिनोटायपिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यामध्ये कॅपिटल टी हा एक टाईप झाला, कॅपिटल टी स्मॉल टी हा दुसरा टाईप झाला आणि स्मॉल टी हा तिसरा, म्हणजे टोटल टाईप किती झाले 3. सो इथं लक्षात घ्यायचं आहे की फिनोटायपिक तुमचे 2 टाईपचे झाले, जिनोटायपिक तुमचे 3 टाईपचे झाले. सो इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 and 3. आता 3 and 3 गायब ऑप्शन, 3 and 2 पटकन मुलं इथं क्लिक करतात का? जिनोटायपिक रेशो 3 प्रकारचा आहे, फिनोटायपिक 2, म्हणजे रेशो म्हणण्यापेक्षा टाईप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. मग इथं टाईप करतात, मग चुकला हा ऑप्शन. कसा चुकला? रिस्पेक्टिव्हली शब्दाला इथं जास्त महत्त्व आहे. का? रिस्पेक्टिव्हली शब्द काय इंडिकेट करतो? इथं फिनोटायपिक पहिल्यांदा घेतले, तुम्हाला इथं फिनोटायपिकच पहिल्यांदा घ्यायचं आहे, जिनोटायपिक दुसऱ्यांदा, असंच. मग फिनोटायपिक 2 आहे, मग 2 पहिला असणार ऑप्शन हा आहे, बट दुसरा इथं 2 आहे, सो हाय ऑप्शन गेला. आणि 2 and 3 किंवा हे सगळं करत बसण्यापेक्षा डायरेक्टली ह्या जर शब्दावर तुमचा फोकस असेल, तुम्ही हे काढलं की 2 टाईपचे फिनोटायपिक आहेत, 3 टाईपचे जिनोटायपिक आणि 2 and 3 असं 2 and 3 असं जर ऑप्शन शोधायचं आहे, पटकन इथं नजर टाकली, हा ऑप्शन लिहून टाकला, कसंही लिहा, बट हे इम्पॉर्टंट आहे. सो करेक्ट ऑप्शन तुमचा आला ऑप्शन नंबर डी. आजच्या व्हिडिओमधला लास्ट क्वेश्चन आपण बघूयात. खूप इझी क्वेश्चन आहे, बट अशा टाईपचा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो, तुम्हाला हे केअरफुली वाचलं पाहिजे. इन अ हेटेरोझायगस टॉल पी प्लांट, हेटेरोझायगस टॉल पी म्हणजे हे टॉल पी प्लांट्स, द पॉसिबिलिटी ऑफ स्मॉल टी गॅमेट फर्टिलायझिंग कॅपिटल टी गॅमेट ड्युरिंग इट्स सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे काय असतं? याचे गॅमेट्स पडा, कॅपिटल टी आला आणि स्मॉल टी. सेल्फिंग म्हणजे बेसिकली F2 आपण काढतो, म्हणजे याचाच क्रॉस याच्याबरोबरच करतो. मग हे बघा, आता मला सांगा काय विचारलंय? स्मॉल टीचा, किंवा तुम्ही एवढ्यावर पण सोडवू शकता, स्मॉल टीचा या कॅपिटल टी बरोबर फर्टिलाइज करण्याचा म्हणजेच क्रॉस करण्याची पॉसिबिलिटी किती आहे? गॅमेट किती आहेत? 2 गॅमेट टोटल किती आहेत? 2, आणि त्यातला एक म्हणजे किती झाला? 50%. इतकं सोपं आहे. जर डायहायब्रिड असेल, ओके, असा क्वेश्चन सेम डायहायब्रिडवरती सेम क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2020लाच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो घेणारच आहे. ओके, तर तिथं काय डायहायब्रिड क्रॉसचे गॅमेट 4 होतात, मग प्रत्येकाचं पर्सेंटेज विचारले. तसंच इथं आहे, मग 4 पैकी 1 म्हणजे 25%, आणि इथं 2 पैकी 1 म्हणजे किती टक्के झाला सांगा? 50%. बरोबर, इक्वल आहे ना, हे एक एक गॅमेट आहे. हा कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर पण 50%च पॉसिबिलिटी आहे फर्टिलाइज होण्याची, आणि स्मॉल टी कॅपिटल टी बरोबर फर्टिलाइज होण्याची पॉसिबिलिटी पण 50%च आहे. बघा, माहिती आहे आपल्याला हे इक्वल असतं. क्लिअर? सो 50 कुठे आहे बघा? डॅश पर्सेंटेज ऑप्शन नंबर ए. म्हणजे इतकं सोपं आहे, बट प्रश्न समजला पाहिजे. नक्की प्रश्नाला काय म्हणायचं आहे हे एकदा कळालं की ॲन्सरपर्यंत तुम्ही 80% पोहोचलेला असता. ओके, सो असं हे ॲनालिसिस आहे, आणि आजच्या व्हिडिओमधले एवढे क्वेश्चन्स झालेले आहेत. उरलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आय होप तुम्हाला हे लेक्चर, हे व्हिडिओ क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला अडलेले, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचे ते क्वेश्चन्स ॲड करेन आणि त्याचा सोल्युशन नक्की देईन. सो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा? चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.